घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसला। हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं। कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएम वर दोष द्यायचे, आता वस्तुस्थितीवर आले आहे। त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो, अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुम्ही ती गाडी पटरीवर येऊ शकते। जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला, आम्ही काही चुका केल्या होत्या, त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या, आम्ही जनतेपर्यंत गेलो, घरचलो अभियान केले, जनतेला विश्वासात घेतलं, जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं। जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत दिलं। जनता ही यावेळेस कन्व्हिन्स झाली। खरं तर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं। आता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं, आता आमच्या बाजूने जनता आली आहे। आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे। त्यांचं विजन नाही आहे, विकासाचं विजन नाही आहे, लाथाड्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू। पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे।